नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वेलकम टू द सक्सेस करियर अकॅडमी नर्सिंग कोचिंग पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्ट्स. सरळ सेवा भरतीतील सर्व अपडेटसाठी सक्सेस करियर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2025 हे स्पर्धा परीक्षांचं वर्ष आहे. सर्वच विभाग म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सर्वच विभागांमध्ये भरभरून पदभरती ही होत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर हीच ती वेळ आहे की तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात केली पाहिजे. कारण की ह्या ऑपॉर्च्युनिटी, ह्या सुवर्ण संधी परत आयुष्यात येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल, आजपासूनच प्रिपरेशनला सुरुवात करायची. आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल, सक्सेस करियर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आपली थंबनेल कडे बघूया. मी तुम्हाला सांगत होतो वारंवार की ठाणे महानगरपालिकेची भरघोस भरती ही येणार आहे आणि ती आली विद्यार्थी मित्रांनो. तब्बल 12 वर्षानंतर ठाणे महानगरपालिकेची भरती आलेली आहे आणि एक नाही दोन नाही, स्टाफ नर्स पदासाठी आणि नर्सिंग संवर्गासाठी जवळपास 518 पदं आहेत. आपण बघू शकता एकूण जागा 1773 आहे आणि त्याच्यामध्ये स्टाफ नर्स साठी किती आहेत? 457 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच एएनएम याच्यासाठी किती पदासाठी किती जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर एएनएम पदासाठी पण जवळपास 117 जागा आहेत. स्कूल हेल्थ नर्स साठी जागा आहे, पब्लिक हेल्थ नर्स साठी जागा आहे. त्या व्यतिरिक्त फार्मासिस्ट असेल, लॅबोरेटरी असिस्टंट असेल, ईसीजी टेक्निशियन असेल, फायरमॅन असतील आणि अशा बऱ्याच जवळपास 50 ते 60 संवर्गासाठी ही खूप मोठी 12 वर्षानंतर ठाणे नगरपालिकेची महानगरपालिकेची भरती निघाली आहे. आणि यानंतर तुम्हाला मीरा भायंदर असेल, नाशिक महानगरपालिका असेल आणि अजून देखील इतर महानगरपालिका आहेत ज्यांच्या की भरती निघणार आहे. डीएमईआर ची भरती आहे, डीएचएस ची भरती आहे, सीएचओ ची भरती आहे. म्हणजे जवळपास एक साधारणतः 8 ते 10 हजार पदं हे फक्त महाराष्ट्र राज्यात हे स्टाफ नर्स कॅडर साठी निघणार आहे. आणि तुम्हाला 8 ते 10 हजार पदं हवेत का? नाही. तर तुम्हाला फक्त एक पोस्ट क्रॅक करायची विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल, आजपासून प्रिपरेशनला लागायचंय विद्यार्थी मित्रांनो. चला आजच्या सेशनची सुरुवात आपण एका ब्युटिफुल कोटने करूया. जब एक नन्ही चिट्ठी, जब एक नन्ही चिट्ठी दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. मन का विश्वास, मन का विश्वास रगों में साहस भरता है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना यूं ही नहीं अखरता है. आखिर उसकी उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यस विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ठरवलं असेल मला सरकारी कर्मचारी बनायचंय, सरकारी अधिकारी बनायचंय, मला नर्सिंग अधिकारी बनायचंय, मला औषध निर्माता अधिकारी बनायचंय, तर तुमच्यामध्ये ती आग असेल तर जगातली कुठली पण ताकद तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये. त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगतोय, प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल, आजपासून प्रिपरेशन स्टार्ट करा. आणि कुठली पण मदत तुम्हाला प्रिपरेशन मध्ये लागत असेल तर सक्सेस करियर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आपल्या अपडेट कडे वळूया. बघूया अपडेट स्टार्ट करण्याआधी तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. सक्सेस करियर अकॅडमीने स्पेशल डीएमईआर आणि नगरपालिका, ठाणे नगरपालिका असो, नाशिक नगरपालिका असो, कल्याण डोंबिवली असो की त्यासोबत तुमची मीरा भाईंदर असो, या सर्वांसाठी स्पेशल बॅच चालू केली आहे. याच्यात तुमचा नर्सिंग कॅडरसाठी टेक्निकल ऍज वेल एज नॉन टेक्निकल सिलेबस कव्हर होईल आणि नर्सिंग कॅडर व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या पण कॅडरचे जर विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी आमच्याकडे स्पेशल नॉन टेक्निकल बॅच आहे. त्या नॉन टेक्निकल बॅच मध्ये तुमचा डीएमईआर त्यासोबतच इतर ज्या नगरपालिका एक्झाम्स आहे याचा तुमचा नॉन टेक्निकलचा पूर्ण प्रिपरेशन होणार आहे. आणि नर्सिंग कॅडरसाठी आपलं पूर्ण टेक्निकल ऍज वेल एज नॉन टेक्निकल सिलेबस असेल. त्याच्यात लाईव्ह क्लासेस असतील, रेकॉर्डेड क्लासेस असतील, टेस्ट सिरीज असतील, नोट्स असतील, अनलिमिटेड व्ह्यूज असेल आणि 8,000चा कोर्स मात्र तुम्हाला फक्त 2499 रुपयात सध्या ऑफर मध्ये आहे. ऑफर संपण्याआधी लवकरात लवकर तुम्ही दिलेला रनिंग स्क्रीनवर जे नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन घेऊ शकता. चला तर आपण बघूया ठाणे महानगरपालिकेचं हे नोटिफिकेशन आलंय विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या नोटिफिकेशन मध्ये आपण बघूया की कुठल्या कुठल्या किती पोस्ट आहेत. जवळपास तुम्ही आपण बघू शकतोय की किती कॅडरच्या इथं किती संवर्गाच्या जागा निघाल्या विद्यार्थी मित्रांनो. तर इथे आपण बघू शकतो जवळपास 65 संवर्ग म्हणजे 65 जे कॅडर आहेत यांची काय निघाली आहे, पदभरती निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो.
आणि ही कशी पदभरती आहे तर परमनंट. कशी पदभरती आहे तर परमनंट पदभरती आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जवळपास 1700 प्लस जागा विद्यार्थी मित्रांनो या भरतीमधून भरल्या जाणार आहे. आणि मी जसं तुम्हाला वेळोवेळी सांगत होतो की पदभरती 2025 मध्ये खूप साऱ्या या येणार आहेत. आता आपण महत्वाचे पद बघूयात. इथे बघू शकतोय आपण अग्निशमन सेवा फायरमॅन साठी 381 पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इथे आपण बघू शकतोय पब्लिक हेल्थ नर्स साठी जवळपास 4 पद आहेत विद्यार्थी मित्रांनो. पब्लिक हेल्थ नर्स साठी 4 पद आहेत आणि आपण पूर्ण बघणार आहोत की कुठल्या पदासाठी किती अनुभव लागणार आहे, कुठली वयोमर्यादा असणार आहे, कुठलं शिक्षण त्या विद्यार्थ्याचं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो नर्स मिडवाईफ म्हणजे स्टाफ नर्स. आपलं जे कोर आहे स्टाफ नर्स पदाच्या जवळपास 457 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि तब्बल 12 वर्षानंतर ठाणे नगरपालिकेच्या अशा मोठी पदभरती निघाली आहे. त्याचप्रमाणे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या पण जास्तीत जास्त स्टाफ नर्स पदाच्या या पद निघणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया की मोठ्या पोस्ट कुठल्या आहेत. त्याच्यानंतर औषध निर्माता फार्मसिस्ट साठी किती, फार्मसिस्ट साठी जवळपास 36 पद आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर एएनएम बघा, एएनएम साठी पदभरती कमी निघतात आणि जवळपास 117 पद हे एएनएम साठी आहेत. तर ज्या पण माझ्या भगिनी एएनएम करत असतील त्यांच्यासाठी ही खूप मोठी काय आहे, गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच पुढे आपण बघूया मल्टीपर्पज वर्कर एमपीडब्ल्यू जे आहेत त्यांच्यासाठी पण याच्यात पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच ओटी असिस्टंट ओटी असिस्टंट साठी पण जवळपास 25 पद आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबत वॉर्ड बॉय आहे, दवाखाने आहेत, लॅबोरेटरी अटेंडंट आहे, न्हावी आहेत, बार्बर आहेत, पोस्टमॉर्टम अटेंडंट आहे, मॉर्च्युरी अटेंडंट आहे. अशा जवळपास बऱ्याच काय आहेत या संवर्गाच्या जागा निघाल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता बघूया आपण काय डेट्स असणार आहे, किती फीज असणार आहे, काय वयोमर्यादा असणार आहे. तर आता आपण बघूया अर्ज सादर करायचा कालावधी काय असणार आहे. तुम्हाला 12 ऑगस्ट पासून जवळपास 2 सप्टेंबर पर्यंत काय दिलेली आहे, मुदत दिलेली आहे. आणि तुम्हाला तो फॉर्म काय करायचा आहे 2 सप्टेंबरला जवळपास रात्री 12 वाजेपर्यंत फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मुदत दिलेली आहे. हॉल तिकीट तुमचं परीक्षेच्या 7 दिवसामध्ये येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन परीक्षेचे दिनांक जे असणार आहे ते तुमच्या ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ऑफिशियल साईटवर असणार आहे. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे त्यांनी. तर या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय करू शकताय, तुमच्या काही अडचणी विचारू शकताय. आणि तुम्हाला परीक्षा अप्लाय करण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी thanecity.gov.in ही काय असणार आहे, ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. कुठली वेबसाईट आहे, www.thanecity.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकताय. फॉर्म आउट झालेले आहेत ऑलरेडी. आता तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे. काय काय कागदपत्र लागतील आपण पुढे सेशन मध्ये डिस्कस करूया. ओपन कॅटेगरी खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फीज आहे. आणि जे पण बॅकवर्ड क्लासेस आहेत, स्पेशल रिझर्वेशन जे कॅडर आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये काय आहे फॉर्म फी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण आता एज लिमिट बघूया. काय एज लिमिट बघूया. एज लिमिट जे आहे ओपन कॅटेगरीसाठी किती असणार आहे, ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे 38 इयर्स ओपन कॅटेगरीसाठी. ओके, कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्ष. मागासवर्गीय म्हणजे जे पण आपण म्हणतो SC, ST, OBC या सर्व वर्गासाठी 43 वयोमर्यादा असणार आहे. अरेखीव खुला प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी एज लिमिट असणार आहे 43 वर्ष. आणि माजी सैनिकांसाठी एज लिमिट सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष हे त्यांच्यासाठी एज लिमिट असणार आहे. आणि जे पण हँडिकॅप कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी 45 हे एज लिमिट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघूया डिटेल मध्ये नोटिफिकेशन काय आहे. स्टाफ नर्स पदाच्या किती पद आहेत, किती पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर 457 जागा आहेत. आणि कुठल्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत याचं बायफर्गेशन इथे दिलं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला या सर्व अपडेट्स मिळून जातील विद्यार्थी मित्रांनो. पूर्ण PDF मिळून जाईल. आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय, स्टाफ नर्स साठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, HSC 12वी झालेली पाहिजे.
त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं जनरल नर्सिंग मिडवायफरी पदवी म्हणजे तुमचं एक तर जीएनएम झालेलं पाहिजे किंवा बीएससी नर्सिंग किंवा पीबीबीएससी. बट ज्यांचं पीबीबीएससी आहे आणि ज्यांचं बीएससी आहे अशा कॅन्डिडेट्सला प्राधान्य दिलं जाणार आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे आणि शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी संस्था याच्यामध्ये मिनिमम 3 इयर्स म्हणजे हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे विद्यार्थी मित्रांनो. 3 इयर्स काय आहे एक्सपिरियन्स मॅन्डेटरी आहे. त्याच्यामुळे या भरतीमध्ये अर्जाची संख्या ही खूप नगण्य असणार आहे, खूप कमी असणार आहे. आणि जे पण माझे बंधू भगिनी जास्त दिवसापासून अभ्यास करत असतील ते आणि त्यांना चांगला एक्सपिरियन्स असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे, तुमच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. आणि ह्या भरतीमध्ये कुठल्याही प्रकारचं 80-20 रिझर्वेशन नाहीये विद्यार्थी मित्रांनो. कुठल्याही प्रकारचे 80-20 रिझर्वेशन नाहीये. त्याच्यामुळे माझे हे सगळे बंधू आले असतील तर त्यांच्यासाठी पण ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण मराठी भाषेचं ज्ञान असणं तुम्हाला आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अधीनस्थ परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग मिडवायफरी किंवा बीएससी नर्सिंग पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य आहे. म्हणजे जे नगरपालिकेचे जे कॉलेज असेल तर तिथल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय एएनएमच्या प्रसाविकाच्या किती पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो? तब्बल 117 पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि 117 पोस्ट साठी काय गरजेचं आहे तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत एसएससी परीक्षा तुमची पास झालेली पाहिजे. आणि याच्यानंतरचा त्यांचा जे पण एएनएमचं रजिस्ट्रेशन आहे महाराष्ट्र काउन्सिलचं तर ते त्यांचं एएनएमचं रजिस्ट्रेशन झालेलं असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर पुढच्या पोस्टकडे वळूया. त्याच्यानंतर आहे परिचारिका, स्कूल हेल्थ नर्स. या पदाचे किती पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो तर 3 पोस्ट आहे. आणि या पोस्टसाठी पण तुम्हाला काय लागणार आहे एचएससी झालेलं पाहिजे, तुमचं जीएनएम ची पदवी झालेली पाहिजे आणि त्यासोबतच तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव इथे पण पाहिजे आहे. त्याच्यानंतर नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन इथे पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे पब्लिक हेल्थ नर्सच्या जवळपास 4 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यासाठी पण तुम्हाला काय आहे रजिस्ट्रेशन पाहिजे आहे आणि 3 वर्षाचा अनुभव मॅन्डेटरी आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतर शेवटचा संवर्ग म्हणजे दॅट इज औषध निर्माता अधिकारी म्हणजे फार्मसिस्ट विद्यार्थी मित्रांनो. आणि या फार्मसिस्ट साठी आपण बघतोय की 36 पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यासाठी पण काय सांगितलंय 3 वर्षाचा अनुभव इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की याच्यात सिलेबस कुठे मेन्शन नाहीये. याच्यात सिलेबस कुठे मेन्शन नाहीये. सिलेबस काय असणार आहे तुम्ही याच्या आधीचं नोटिफिकेशन बघितलं असेल ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे 40-60 म्हणजे तुमचा टेक्निकल जो सिलेबस आहे त्याला काय आहे 40% कव्हरेज असेल आणि नॉन टेक्निकल जो सिलेबस आहे त्याला 60% कव्हरेज काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणजे नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला काय असेल मराठी ग्रामर, इंग्लिश, त्याच्यानंतर मॅथ, रिझनिंग, जीके, जीएस हे सर्व तुम्हाला 120 मार्कांसाठी असणार आहे. 60% म्हणजे किती मार्कांसाठी 120 मार्कांसाठी असणार आहे. आणि 40% म्हणजे 80 मार्कांसाठी तुम्हाला टेक्निकल म्हणजे तुमचा समजा नर्सिंग कॅडर असेल तर तुम्हाला नर्सिंगचा पूर्ण टेक्निकल जो सिलेबस आहे तो काय येणार आहे. आणि लवकरच याच्यावर त्यांच्याकडनं जे डिटेल नोटिफिकेशन आलंय त्याच्यात पण सिलेबस मेन्शन नाहीये. बट जे मागे कल्याण डोंबिवली नगरपालिकेचा नोटिफिकेशन आलं त्याच्यावरनं तुम्ही आयडिया लावू शकता की ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा एक्सपेक्टेड फॉर्मॅट काय असणार आहे सिलेबसचा तो 60% नॉन टेक्निकल आणि 40% टेक्निकल म्हणजे ऍज इट इज डीएमईआर सारखा एक्झाम फॉर्मॅट आहे. म्हणजे तुम्ही आतापासून प्रिपरेशन केलं तर तुम्ही डीएमईआर पण क्रॅक करू शकता. आणि त्यासोबतच ठाणे नगरपालिका, कल्याण डोंबिवली नगरपालिका या एक्झाम्स पण काय करू शकताय क्लिअर करू शकताय विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगतोय की ही वेळ खूप महत्वाची आहे आणि या संधी आयुष्यात परत येणार नाही. आणि महाराष्ट्रातली एकमेव नर्सिंग कोचिंग जी आहे ती आहे सक्सेस करिअर अकॅडमी. आणि या सक्सेस अकॅडमीने जवळपास 2023-24 मध्ये 250 प्लस सिलेक्शन हे तुम्हाला फक्त आणि फक्त डीएचएस प्लस डीएमईआर या 2 एक्झाम मध्ये दिली आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचे सिलेक्शन वेगळे आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे
तुम्ही जर तुम्हाला जर आमचे डेमो लेक्चर्स बघायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व डेमो लेक्चर्स अवेलेबल आहे. आपल्याकडे महाराष्ट्रातल्या टॉप नॉच टीचिंग फॅकल्टीज आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रिपरेशन मध्ये अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. क्लास जॉईन करा, नाहीतर नका करू विद्यार्थी मित्रांनो, पण अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा आपण बघूया डीएमईआरच्या विद्यार्थी मित्रांनो, डीएमईआरच्या जवळपास 5,000 प्लस पदे येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, एक्सपेक्टेड आहेत. डीएचएस चे जवळपास 2064 पदं एक्सपेक्टेड आहेत. सीएचओ चे जवळपास 2000 पदं एक्सपेक्टेड आहेत. नेक्स्ट मंथ मध्ये नोटिफिकेशन येणार आहे तुम्हाला डीएमईआर आणि सीएचओचं. ह्या मंथ एंड पर्यंत एक्सपेक्टेड आहे. खूपच काही लेट झाला, बिंदू नामावली प्रमाणित करण्याचं काम चालू आहे आणि जर त्याच्यात खूप काही लेट झाला तर जास्तीत जास्त सप्टेंबर फर्स्ट वीक पर्यंत तुम्हाला हे नोटिफिकेशन दिसू शकणार. सीएचओचं पण आणि डीएमईआरचं पण. त्यासोबतच तुम्हाला ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, कल्याण डोंबिवली आहे, नवी मुंबई झाली आहे, त्यानंतर नाशिक महानगरपालिका आहे, त्यासोबतच इतर काही बऱ्याच वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या पण पदभरती रिक्त आहेत. म्हणजे जवळपास हे 5,000, 2,000, 7,000, 2,000, 9,000, अरे मी कमीत कमी जरी आकडा पकडला तरी कमीत कमी 10,000 प्लस पोस्ट या फक्त नर्सिंग कॅडरसाठी आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, बाकी इतर संवर्गांसाठी खूप कॉम्पिटिशन आहे. तुम्ही फार्मसिस्टच्या बघितल्या 30-40 जागा आहे, बाकीच्या कॅडरच्या 10-10, 20-20, 2-2, 4-4, 1-1 जागा आहे. बट नर्सिंग कॅडरच्या जागा या भरघोस आहे. 10,000 जागा तुमच्या जर निघत असते, तुम्हाला फक्त एक जागा ती मिळवायची आणि त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुम्हाला काहीतरी गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतील, तुम्हाला काहीतरी हार्डवर्क करावं लागेल आणि जर असं केलं तर तुम्हाला यश मिळवण्यापासून जगातली कुठली पण ताकद रोखू शकत नाहीये. जाता जाता आपण एका ब्युटिफुल कोटने एंडिंग करूया विद्यार्थी मित्रांनो. रख हौसला, अरे रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के कुछ समंदर भी आएगा. यूं थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, यूं थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. येस, तुम्ही जर तशी मेहनत केली, तसं जर तुम्ही परिश्रम केले, तुम्हाला यश मिळवण्यापासून जगातली कुठलीही ताकद अडवू शकत नाहीये. तर शेअर करा त्या नर्सिंग मधल्या प्रत्येक मुलापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग अधिकारी बनण्याचं, सरकारी कर्मचारी बनण्याचं. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. बाय.